विटा येथील भोंदूबाबावर कारवाई, अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचा संचार, आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ। कडेश्वर धाम अध्यात्म संस्था पाटील वस्ती विटा येथील भोंदूबाबा संकेत निकम याच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज, शंकर महाराज, दत्तगुरू, चिलेबाबा, कालभैरव यांचा संचार होत असून तुमच्यावरील सर्व संकट दूर करेल असे सांगून फिर्यादीचे पतीला व फिर्यादीला वेळोवेळी पूजा, हवन, नरबळी व गर्भपात करण्याचे सल्ले देण्यात आले आहेत। त्याचबरोबर फिर्यादीचे पतींना अघोरी कृत्य करून दुर्गाष्टमी, कालाष्टमी वेळी वेताच्या काठीने मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी दिनांक 21 मे 2026 रोजी विटा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा प्रकार दिनांक 1 मार्च 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत पाटील वस्ती व फिर्यादीचे राहते घरी विटा येथे घडला होता। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 118, 1, 3, 5 महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे आरोपी महेश बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस, सरा भवानी माळ विटा व सूरज उपाध्याय राहणार विटा या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची फिर्याद पीडित महिलेने समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून केली आहे। सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन मॅडम करीत आहेत।